मला माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्यासोबत नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे, कारण मी शेअरच दुसऱ्या दिवशी केला आहे, नेहमीप्रमाणे एक दिवस लेट. तर असो, छान अशी देवपूजा मी करून घेतली. शंभू बाळ माझा अजून झोपेत आहे. रात्री त्यांनी मला खूप जास्त त्रास दिला, त्यामुळे आज सकाळी उशीरपर्यंत झोपला आणि आज स्वयंपाकामध्ये होता पुरणाचा स्वयंपाक. बाकीचं तर सगळं माझं आवरलं, आता पोळ्या फक्त बाकी आहेत आणि त्याच मी इकडे बनवत होते. आणि नेहमीप्रमाणे आपल्या पोळ्या खूप छान फुगत सुद्धा होत्या. आता मला पोळ्या चांगल्या जमायला लागल्यात असं आता म्हणू शकते मी. एखादी गोष्ट 4-5 वेळेस हाता करून गेली की ते आपल्याला आपोआपच जमायला लागतं असं म्हणतात खरं, पण मला पोळ्या शिकण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागलेली आहेत. माझं लग्न होऊन 3 वर्ष झाले आणि जसं लग्न झाले तेव्हापासूनच मी पोळ्या बनवत आहे. लग्नाच्या अगोदर मी पोळ्या कधीच बनवलेल्या नव्हत्या. तर असं थोड्याशा आवाजामुळे माझं पिलू उठलेलं होतं आणि त्यानंतर त्याला थोडंसं थोपडल्यानंतर लगेचच झोपी गेलं. त्यानंतर आम्ही वरुळाला जाऊन नैवेद्य वगैरे दाखवून आला आणि जेवण केलं. आणि हा अजूनही झोपेतच आहे. रात्री याचं खूप जागरण झाले त्यामुळे. आणि आता जेवण झाले, झोपणार होते तेवढ्यातच मामांनी कवळी कणस आणलेली होती भाजलेली, म्हणून तीच खाली. आणि आता खूप जास्त जेवण झाले म्हणून थोडंसं चालले आणि त्यानंतर झोपून गेले. भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.